अगस्ती सहकारी कारखान्याची 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होते। त्यानिमित्तानं ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न होते ते अगस्ती कारखान्याचे चेअरमन आदरणीय गायकर साहेब, व्हाईस चेअरमन सुनीताताई भांगरे, व्यासपीठावरील सर्वच संचालक मंडळ, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ उपस्थिती, समोर उपस्थित असणारे सर्व शेतकरी, ह्या कारखान्याचे हितचिंतक, आदरणीय उत्कर्षताई यांनी मगाशी मार्गदर्शन केलं ते जालिंदरजी वाकचौरे आणि सर्वच उपस्थित मीडिया, सर्वांच्या भावना ह्याच आहेत की अगस्ती सहकारी कारखाना चालला पाहिजे। आणि गायकर साहेब असेल, संचालक मंडळ असेल आणि आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून कारखान्याला कर्ज कसा उपलब्ध होईल हा आमचा प्रयत्न आहे। आमच्या हातात तेवढंच आहे, कर्ज उपलब्ध करून देणं। ऊस मात्र गोळा करायचा आहे, हे तुमचे कारखान्याचं काय जो कोण अधिकारी असेल त्यांनी खरं तर मगाशी विरोधकांवरती आपण खापर फोडून मोकळं झालो की त्यांनी बोंबा मारल्या म्हणून कारखान्याचा ऊस कमी, तसं काही नाही। शेतकऱ्याला पटवून द्यायला शेतकऱ्याच्या बांधावर जावं लागणार ना, की बाबा असा पाऊस पडतोय, तिकडं सोयाबीन सडून जाते, टोमॅटोला आत्ता बाजार आहे, पण ज्या वेळेला उन्हाळा होता तेव्हा बाजार नव्हता। सगळ्यात किफायतशीर किंवा तुम्हाला परवडणारं पीक हे ऊस आहे आणि गव्हर्नमेंटने त्याला FRP ठरवून दिलेली आहे। आता इथेनॉलचे प्रकल्प पण वाढत आहे, त्यामुळं भविष्यात ऊसालाच्या ज्या शेतीला आहे त्याला चांगला मार्केट राहील आणि कारखाना तर चाललाच पाहिजे। आता याच्यातून फक्त आज एवढंच सांगू इच्छितो मी की शेतकरी आणि कामगार डोळ्यासमोर ठेवून कारखाना चालवा। मागाशी जर कुणी म्हटलं असेल की 2022ला आपल्या मंडळाने आश्वासन दिलंय, खरं आहे की हा तोटा आहे, हा कमी करू, त्याचं उत्तर पण आपण दिलं पाहिजे। म्हणजे त्यात मला काही वावगं वाटत नाही त्यांनी विचारलेलं, आपण जी आश्वासनं दिली तर त्या आश्वासनाची पूर्ती पण झाली पाहिजे। मग त्या दृष्टीतनं आपले प्रयत्न काय आहेत, आपण काय प्रयत्न केले, जसा अहवाल दिलाय तसा लोकांपर्यंत हे पण ठेवा की काय बो त्या वेळेला खरं तोटा होता ना आता काय तोटा झालाय ना आपण काय त्याच्यात घोडं मारलं ते पण सांगितलं तर काही अडचणीचा विषय नाही। उलट हा सूर्यन हा जयद्रथ पाहायला भेटला तर आम्हाला सगळ्यांना आवडेल, बरोबर आहे ना। आणि त्याच्यात आमचा काय रोल असेल तर आम्हाला नक्की सांगा। आता ही झाली पारदर्शकची ती गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही भाग्यलक्ष्मी चालली पाहिजे। त्याच्यावरती अकोल्याची बाजारपेठ टिकलेली आहे, त्याच्यावरती कामगारांचा संसार आहे आणि शेतकऱ्यांचाही संसार आहे। आपण जेवढं म्हणतो तेवढं सोपं नाही, डायरेक्ट ऊस पाठवून दुसऱ्या कारखान्याला, तर असं काही नाही, तिथं तेच वेटिंगला राहतात। आम्ही ज्या वेळेला नाशिक परिसरात ते कारखाने बंद पडले तेव्हा पाहिलं तिथले आमदार रडायचे बाकी होते। त्यामुळं हा कारखाना चालावा। गायकर साहेब आमचा काय जो कारखान्यासाठी चांगला रोल असेल, आम्ही बाकी तुम्हाला माहिती आहे की कारखान्याला आम्ही कशाला त्रास देत नाही, हे सगळे जग जाहीर माहीत आहे। पण ही कामधेनू टिकावी म्हणून आमच्याकडनं काय अपेक्षा असतील तर त्या नक्की आम्ही पूर्ण करू। आणि तसंही सहकार मंत्र्यांशी जेव्हा बोललो तर त्यांनी असं सरळ सांगितलं आहे की महाराष्ट्रातले 80% कारखाने हे जर केंद्रानं निधी दिला नाही तर बंद पडण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळं सरकारही त्या बाबतीत गांभीर्याने घेत आहे। सुनीत्रा वहिनींच्याही कानावरती वेळोवेळी ह्या कारखान्याबद्दल आपण सांगितलेलं आहे आणि त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दर्शविला आहे। उत्कर्षताई, तुम्ही सगळ्यांनी विजूभाऊनी मला निवेदन दिलं, गायकर साहेबांना निवेदन दिलं, पण खरं सांगायचं तर आत्तापर्यंतच्या कुठल्याच अहवालामध्ये दादासाहेबांचं ऋण व्यक्त केलेलं नाही। ती ठीक आहे, त्यांनी ज्यांनी नाही केलं, पण ही आमची चूक समजून इथून पुढं ती चूक होणार नाही। आणि गायकर साहेब ज्या ज्या सूचना आल्यात
अजून काही महापुरुषांचे पण फोटो छापायचे असतील तर एक पान त्याला देऊन टाका, त्याच्यावरती सगळ्यांचे फोटो छापा आणि कृपा करून अहवाल छापायच्या आधी जाहीर सांगा की आपला अहवाल छापायला काढलेला आहे, कुणाच्या काही सूचना असेल तर नोंदवा, म्हणजे मग हा प्रश्न निर्माण होणार नाही. म्हणजे इथं भावना आहेत, प्रत्येकाच्या भावना आहेत. पण ताई तुम्हाला एक सांगतो की मी आज राजूरला पण बोलत होतो, तर तिथल्या मला तुम्हाला माहीत असावं म्हणून आमचे ए.बी. पवार सरांचा आज जलदान विधी होता, तर त्यावेळेला पण मी आवर्जून तिथं उल्लेख केला की दादासाहेबांबरोबर ह्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळीचं काम केले, त्यावेळेला बाबासाहेबांबरोबर काम केले. त्यामुळं जाणून बुजून ह्या तालुक्यामध्ये असं राजकारण होणार नाही का कोणाला बळच टाळलं जाते, आणि जातीपातीच्या राजकारणाला तर आपण बिलकुल थारा देणार नाही ह्या तालुक्यामध्ये. तर असं आपण गुण्यागोविंदानं काम भविष्य काळात करूया. आपण सगळे उपस्थित राहिलात, मनापासून आपलं आभार मानतो. संचालक मंडळानं मात्र हे स्पष्ट केलं पाहिजे, कारण मागचे नेते मंडळी बोलून जात आहे का त्यावेळेला एवढं कर्ज होतं आणि ते हे कर्ज म्हणजे निदान माझ्या काळात किती वाढले ते तरी लोकांना कळालं पाहिजे. हां, म्हणजे माझं लक्ष आहे की नाही आहे, आणि नसेल तर मला लक्ष द्यायला तिकडं, असं तर बरोबर आहे ना. हां, म्हणजे हे स्पष्ट झालेलं बरं. बाकी जास्त बोलत नाही. बऱ्याच जणांना बोलायचं होतं, परंतु व्यासपीठाच्या आग्रहामुळं मला मधीच यावं लागलं. माझी म्हणजे कुणाच्या बोलण्याला बिलकुल हरकत नव्हती. म्हणजे अजूनही प्रमोद तुलाही थांबावं लागलं, नवले सर तुम्हालाही थांबावं लागलं, आणि अजून काही जणांना थांबावं लागलं असेल तर मी मनापासून तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणि परत एकदा ही सभा एवढी सुंदर पार पडली, तो अधिकार अध्यक्षांचा आहे, नंतर ते हे करतील, पण मी आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.